अरहंत जीवनमुक्त सम्यक समृद्ध विद्या व आचरणयुक्त सुगती त्यांनी प्राप्त केलेली आहे. अशा दमनशील पुरुषांनी सारथी लोकांतराचे रहस्य जाणणारे शाक्यमुनी तथागत भगवान बुद्ध, प्रकांड पंडित प्रज्ञा सूर्य प्रज्ञा सम्राट, भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परम पुण्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या वचनांना प्रथमतः वंदन करतो. ज्या संस्थेच्या माध्यमातून देशाच्या जवळजवळ 28 राज्यांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार चालू आहे, ती तुम्हा सर्वांची एकमात्र शिखर संस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ज्यांनी खऱ्या अर्थाने या संस्थेचं अध्यक्षपद सांभाळून जवळजवळ 45 वर्ष अध्यक्षपद बसवलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या समाजाला दिशा देण्याचं महान त्यांनी काम केलेलं आहे आणि आमच्या समाजाला अंधश्रद्धेतून, दैववादातून, नशीबवादातून, कर्मकांडातून बाहेर काढून दिशा देण्याचं महान त्यांनी काम केलेलं राजमाता आदरणीय महापंचिका मीनाताई आंबेडकर यांचे सुद्धा समोर कार्यास त्या ठिकाणी वंदन करतो. तसेच या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार चालू आहे, ते तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता संघाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांचं पण त्या ठिकाणी वंदन. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेशाच्या विद्यमान वर्षवाद प्रवचन मालिका 2026 या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असताना या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर सुमेश बोधी व पूज्य भदंत विशुद्ध बोधी यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच या ठिकाणी ज्यांना मला परिचय करून दिला आहे ते मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन आदरणीय तानाजी साबळे गुरुजी, तसेच महादेव गायकवाड साहेब, तसेच सिद्धार्थ आहेर, या ठिकाणी सर्व बौद्धाचार्य, सर्व सन्माननीय केंद्रीय शिक्षक शिक्षिका, या ठिकाणी सर्व शिबिरार्थी बौद्धाचार्य, उपासक उपासिका, मुंबईचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि उपासक उपासिका सर्वांना माझा सप्रेम जय भीम. धन्यवाद. आजचा जो विषय आहे तथागत भगवान बुद्धाचा प्रतीक समुत्पाद कार्यकारण भाव सिद्धांत. प्रतीक समुत्पाद यानी की कार्यकारण भाव सिद्धांत हा विषय आज ठेवलेला आहे आणि त्या विषयावर मी या ठिकाणी चर्चा करणार आहे. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमांना इसवी पूर्व 528 साली वैशाख पौर्णिमा या ठिकाणी बोधी वर्षाखाली इसवी पूर्व 528 साली वैशाख पौर्णिमेला बोधी वर्षाच्या छायाखाली त्याला ज्ञान प्राप्त झाली, सम्यक संबोधित झाली. ओके, त्याला खरं ज्ञान प्राप्त झालं किती इसवी पूर्व 528 साली आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर जवळजवळ 7 आठवडे म्हणजे 7 साती 49 ते 50 दिवस त्यांनी काय केलेलं आहे, चिंतन मनन केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, ज्ञान प्राप्त झाले म्हणून कोणाला उपदेश केलेला नाही, पण त्या ज्ञानाचं त्यांनी काय केलेलं आहे, चिंतन मनन केलं आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा, 5वा, 6वा, 7वा असे 7 आठवडे तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी घालवलेले आहेत. आपल्याला माहित आहे 4थ्या आठवड्यामध्ये भगवान बुद्धांनी गहन चिंतन मनन केलेलं आहे. गहन चिंतन मनन आणि गहन चिंतन मनन केल्यानंतर त्या ठिकाणचं आपण नाव त्यांना बोलतो रत्नगर बोलतो आपण त्याला. आता जर बुद्धगयाला कधी गेला असणार तर त्या ठिकाणी ते स्थळ आहे, लक्षात आलं का. आणि मग त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 1 आठवडा घातलेला आहे, म्हणजे 14 आठवडा, 14 सप्ताह, लक्षात आलं का. आणि गहन चिंतन मनन केल्यानंतर त्यांना असं स्पष्ट झालं
या जगामध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्या प्रत्येक घडामोडी मागे कारण आहे. या जगामध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्या प्रत्येक घडामोडी मागे कारण आहे. कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही हे त्यांना स्पष्ट दिसून आलेलं आहे. आपोआप काही घडत नाही, आपोआप काही होत नाही, स्वतंत्रपणे कोणतीही गोष्ट घडत नाही, स्वतंत्रपणे कोणतीही गोष्ट घडत नाही हे त्यांना दिसून आलं भगवान बुद्धांना आलं लक्षामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ 49 दिवस थांबल्यानंतर भगवान बुद्धाला आनंद झालेला आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि आजकाल आपण बघतो अज्ञानामुळे लोक जगत आहेत, लोक अज्ञानामुळे जगत आहेत. चुकीच्या समजुतीमुळं, चुकीच्या विचारसरणीमुळं, अज्ञानामुळं चुकीचे काय विचार मनात आणतायत, चुकीचे विचार मनात आणतात आणि चुकीचे मनात विचार आल्यामुळं चुकीची कृती होते, चुकीचं कर्म होतं, चुकीचं काम होतं आणि चुकीच्या कामामुळे चुकीची सवय लागते माणसाला आणि चुकीच्या सवयीमुळे दुःख माणूस ओढून देतो. आणि कशामुळे होते? भगवान बुद्ध म्हणतात हे केवळ आणि केवळ अज्ञानामुळे होते. हे केवळ अज्ञानामुळे होतं आणि म्हणून व्यक्तीच्या मागे दुःख आहे, लक्षामध्ये माणूस दुःखी आहे आणि म्हणून दुःखातून माणसाला बाहेर काढण्यासाठी भगवान बुद्धांनी प्रत्येक समुत्पाद सांगितलेला आहे. लक्षात का? हे धम्माचं प्रमुख केंद्र आहे. प्रत्येक समुत्पाद धम्माचा केंद्रबिंदू आहे. भगवान बुद्धांनी प्रत्येक समुत्पादाला हृदय मानला आहे, हृदय हार्ट. लक्षात का? भगवान बुद्धांनी प्रत्येक समुत्पादाला म्हणजे कार्यकारण सिद्धांताला हृदय मानलेला आहे. लक्षात घ्या, इतका महत्वाचा हा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत तुमचा आमचं भ्रांत दूर करतो आणि चुक्या समजुती दूर करतो. सिद्धांत कार्यकारण सिद्धांत लक्षात का? आणि म्हणून आपण या ठिकाणी कार्यकारण सिद्धांत बघत असताना प्रत्येकचा अर्थ आपण बघणार आहोत. प्रत्येक काय आपल्याला माहित असेल. प्रत्येक म्हणजे आधार घेऊन अवलंबून राहणे. प्रत्येकचा अर्थ काय आहे? आधार घेऊन अवलंबून राहणे प्रत्येकचा अर्थ आहे. आणि समुत्पाद, समुत्पाद म्हणजे उत्पन्न होणे, निर्माण होणे. लक्षात का? प्रत्येक अधिक समुत्पाद असं आपण वेगळं केल्याची संधी केली. प्रत्येकचा अर्थ आहे आश्रित होऊन, आधार घेऊन, अवलंबून राहून, हा प्रत्येकचा अर्थ आहे. आणि त्यानंतर समुत्पाद निर्माण होणे, उत्पन्न होणे म्हणजे परस्परावलंबी उत्पत्ती दुसरा अर्थ आहे. समुत्पादाचा दुसरा अर्थ काय आहे? परस्परावलंबी उत्पत्ती. लक्षात आलं ना? अशा प्रकारे इमस्मी सती इदम होती म्हणजे पाली भाषेमध्ये इमस्मी सती इदम होती हे असल्यामुळे ते होते. काय आहे मराठीमध्ये? हे असल्यामुळे ते होते म्हणजे हे असल्यामुळे ते होते. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं म्हणजे मुंबई परिसराच्या वतीनं वर्षावत प्रवचन मालिका आयोजित केल्यामुळं या ठिकाणी प्रवचन होते. हे असल्यामुळे ते होते है ना. या कारणामुळं ते काम घडतं. लक्षात आलं का? म्हणजे त्याला काय बोललेलं आहे? इमस्मी सती इदम होते. हे असल्यामुळे ते होते. लक्षात आलं? आणि हे नसल्यामुळे ते होत नाही. आता दुसरं आहे हे असल्यामुळे ते होत नाही. हे भगवान बुद्धांनी 2570 साली सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. हा सिद्धांत आपण समजून घेत असताना ह्या गोष्टी आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे नसल्यामुळे ते होत नाही. इमस्मी असती इदम न होती. इमस्मी असती इदम न होती. हे नसल्यामुळे ते होत नाही. जर वर्षावर प्रवचन झाले नसेल तर प्रवचन होणार नाही. वर्षामध्ये म्हणजे आपल्याला या ठिकाणी रविवारी पौर्णिमा आणि गुरुवारी आपल्याकडे वर्षावर प्रवचन मालिका असते. बुधवारी असते का? बुधवारी प्रवचन मालिका असल्यामुळे आपण प्रवचनाला येत नाही. हेच नसल्यामुळे ते होत नाही. लक्षात आलं का? कधी कळलं ना? आणि
हे उत्पन्न झाल्यामुळे ते उत्पन्न होते. आता काय आहे? हिमस्म उपाधी इदम उपजती. हिमस्म उपादा इदम उपजती म्हणजे हे उत्पन्न झाल्यामुळे ते उत्पन्न होते. भगवान काय म्हणतात? हे उत्पन्न झाल्यामुळे ते उत्पन्न होते. आपण छोटं उदाहरण घेऊया या ठिकाणी. आपल्याला माहित आहे की मडकं कारागीर तयार करतो. मडकं कारागीर तयार करतो. मडकं काय आपोआप तयार होतं का? नाही. आपण मडक्याला काय मडकं तयार करण्याकरता तो कारागीर काय करतो? ते माती आणतो का नाही, एकदम माती मऊ माती आणतो आणि त्या मातीमध्ये पाणी टाकतो का नाही, आणि पाणी टाकून त्याला चिखल करतो. बरोबर आहे? मग त्या चिखलाला तोडवतो. तो काय करतो? चिखलाला तोडवतो म्हणजे मडकं तयार होण्यायोग्य तो तयार करतो आणि चिखलाला तोडून एक गोळा तयार करतो. बरोबर आहे ना? आणि तो गोळा तयार करून त्या चाकावर ठेवतो तो, आणि चाकावर ठेवून त्याला अपेक्षित जो आकार आहे तो आकार द्यायचा तो प्रयत्न करतो, आकार देतो आहे ना. आणि आकार देऊन मग सुंदर असं काय मडकं तयार होतं. मग अशी मी काय म्हणालो? हे उत्पन्न झाल्यामुळे ते उत्पन्न होते. बघा, मडकं कुणामुळे तयार झालेलं आहे? कारागिरामुळे. म्हणजे मडकं तयार होण्याचं कारण कोण आहे? कारागीर. बरोबर नाही? मग आता हे मडकं असं तयार झालं का? म्हणजे काहीतरी निर्माण करण्याकरता काहीतरी पाहिजे. भगवान बुद्धांनी 2070 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे या जगाला काहीतरी निर्माण करण्याकरता काहीतरी पाहिजे, आणि म्हणून चिखलापासून काय गोळा तयार झाला. लक्षात का? है ना? म्हणजे ह्या गोळ्यापासून काय तयार झालं? मडकं तयार झालं है ना. हे उत्पन्न झाल्यामुळे ते उत्पन्न झालेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे चिखल उत्पन्न झाल्यामुळं, चिखलाचा गोळा उत्पन्न झाल्यामुळं मडकं तयार झालं, आणि मडकं तयार करायला कारणीभूत कोण ठरलेला आहे? कारागीर ठरलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजे हे उत्पन्न झाल्यामुळे ते उत्पन्न झालेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजेच याचा अर्थ होतो कोणती गोष्ट निर्माण करायची असेल तर काहीतरी ते कच्च्या स्वरूपामध्ये वस्तू पाहिजे. लक्षात आलं का नाही? पण इतर संप्रदाय काय म्हणतात? या जगाची निर्मिती कोण केलेला आहे त्याचं नाव घेतात. या जगाची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. भगवान बुद्ध त्यांना प्रश्न करतात. भगवान बुद्ध, जर पृथ्वी ए पासून त्या ब पासून तयार झाली असेल, पृथ्वी अ पृथ्वी आहे आणि ब पासून तयार झालेली आहे, याचा अर्थ काय होतो? ऑलरेडी ब तिथं आहे ना. म्हणजे पृथ्वी जी अ आहे ब पासून निर्माण झालेली आहे, याचा अर्थ पृथ्वीच्या अगोदर निर्माण होण्याअगोदर ब आहे काय तर ना. अ पासून ब, ब पासून क, क पासून ड, ड पासून अ ई, असं अ ब क ड ई एफ जी काय मोठी साखळी तयार होईल. म्हणजे कोण कशापासून तयार होईल? लक्षात का? भगवान बुद्ध म्हणतात हे जे पृथ्वी आहे ना उत्क्रांत पावलेली आहे, आपोआप तयार झालेली नाही, उत्क्रांत पावलेली आहे. पण ईश्वर मानणारे लोक काय म्हणतात? या जगाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. पण भगवान बुद्धांनी एक घडलेला आहे याच्यामध्ये, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आपण हा पटिसमुत्पाद बघत असताना हा पटिसमुत्पाद 16 कड्यांनी सांगितला असतो. 16 कड्या. हा कार्यकारण भाव सिद्धांत, कारण परंपरा मग अशी बघितली एकमेकांवर अवलंबून आहे. लक्षात आलं का? एका गोष्टीवर दुसरी गोष्ट अवलंबून राहणे, उत्पन्न होणे, अशा प्रकारच्या बघतो ना मगाशी आपण. आणि म्हणून पटिसमुत्पाद आपण बघत असताना या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की हा जो पटिसमुत्पाद आहे 16 कड्या, 16 निदानं आहेत. निदाने म्हणजे कारणे आहेत. 16 कारणे आहेत आणि त्या 16 कड्यांनी हा पटिसमुत्पाद समजावून सांगितला जातो. पहिली कडी आहे अविद्या म्हणजे अज्ञान. पहिली कडी कुठली आहे? हा, अविद्या म्हणजे अज्ञान. नंतर संस्कार, नंतर विज्ञान, नंतर नामरूप, नंतर सडायतन. हा, नाव फक्त ऐकून घ्या. पहिलं अविद्या, ऐकून घ्या फक्त. अविद्या, नंतर संस्कार, त्यानंतर विज्ञान, नंतर नामरूप, त्यानंतर सडायतन, मग स्पर्श, मग वेदना है ना. वेदनानंतर काय आहे? तृष्णा, तृष्णानंतर उपादान, उपादानानंतर भाव, भावानंतर जाती, जातीनंतर काय आहे? जरा मरण, मृत्यू, शोक, ओरडणे, दुःखित होणे. हे काय आहे? हे कडे आहेत, 12 कडे आहेत. याला म्हणतात द्वादश निदाने.
म्हणजे 12 कारणे. म्हणजे अविद्येमुळे काय होतं? संस्कार होतात. आपल्याला माहित आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा महत्व पडून दिलेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. हा, वित्त विना शूद्र घटले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले आहे ना. आणि म्हणून अविद्येमुळे, अज्ञानामुळे संस्कार होतात. अविद्या म्हणजे काय? अविद्यामध्ये सत्याचं ज्ञान न होणे. अविद्यामध्ये सत्याचं ज्ञान न होणे. अविद्यामध्ये 4 असत्याचं ज्ञान नसणे. अविद्यामध्ये दुःखाचं स्वरूप न समजणे. अविद्यामध्ये अनित्य न समजणे. अविद्यामध्ये आत्मतत्व न समजणे. अविद्यामध्ये अनात्म तत्व, अनात्म तत्व न समजणे, याला काय बोललं आहे? अविद्या. आणि म्हणून अविद्येमुळे संस्कार होतात. लक्षात घ्या. काय कळलं ना? अविद्या कळलं. आणि अविद्येमुळे संस्कार होतात. संस्कार म्हणजे माणूस चाहूल करतो, कृती करतो. जसं आपल्या मुलाला आई शिकवते लहानपणी, असं कर बाळा, तसं कर बाळा वगैरे संस्कार देते, तो अभ्यास कर वगैरे वगैरे ना, अशा प्रकारे संस्कार देते. आणि म्हणून अविद्येमुळे भगवान बुद्ध म्हणतात की संस्कार होतात. लक्षात घ्या. संस्कारामुळे माणूस कृती करतो आणि संस्कारामुळे विज्ञान होतं. लक्षात घ्या. विज्ञान म्हणजे जाणीव होणे, चेतना, चेतना जागृत होणे, जाणीव होणे. लक्षात ना. आणि विज्ञानामुळे काय होतं? पुढे नामरूप होतं. नामरूप म्हणजे काय? नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर. लक्षात घ्या. विज्ञानामध्ये जागृती येते, जाणीव निर्माण होते आणि त्या जाणीवेमुळे मनामध्ये गोष्टी येतात आणि मन आणि शरीर हे दोघं एक झाल्यानंतर काय होतं? पुढे कार्य होते, काम होतं पुढे. मन आणि शरीर म्हणजे नाम रूप त्याला बोललेला. आणि नामरूपामुळे क्षणायत. लक्षात घ्या. क्षणायत म्हणजे 6. आपण या बाह्य जगाची अनुभूती कशामुळे घेतो? आपण या बाह्य जगाची अनुभूती 6 इंद्रियामुळे घेतो. लक्षात घ्या. म्हणजे नाक आहे, कान आहे, जिव्हा आहे ना, त्वचा आहे, मन आहे, हे सर्व विज्ञान आहेत. जिव्हा विज्ञान, घ्राण विज्ञान, श्रवण विज्ञान, चक्षु विज्ञान, मनोविज्ञान, स्पर्श विज्ञान. या इंद्रियाच्या साह्याने भगवान बुद्ध म्हणतात आपण जगाची अनुभूती घेतो. आता एक उदाहरण घेऊया. आपण मी काय बोलू? नामरूपामुळे सनातन होतं. समजा एखादं फुल आहे, चाफ्याचं फुल आहे, ते दिसायला सुंदर आहे. चाफ्याचं फुल दिसायला सुंदर आहे आणि त्याला सुगंध पण चांगला आहे. कशाला का? मग कोणतं विज्ञान तयार झालं? मग मी काय बोलतो? चाफ्याचं फुल सुंदर आहे दिसायला, पण सुगंध पण चांगला आहे. कशाला ना. मग या ठिकाणी कोणतं शेळायचं आलं? नाक ना. कशाला नाही? घ्राण इंद्रिय आलं की नाही? बरोबर नाही? आपण नाकाने काय सुगंध घेतो, श्वास घेतो ते नाकामुळं. आणि चाफ्याचं फूल सुंगल्यामुळं सुगंधी वास येतो नाही. म्हणजे त्याला काय बोललेलं आहे? इंद्रिय अधिक विषय अधिक जाणीव म्हणजे विज्ञान. इंद्रिय काय आहे? नाक आहे, घ्राण इंद्रिय आहे. त्यामध्ये घ्राण वाईट विज्ञान आहे. अधिक काय आहे? सुगंध आहे ना. सुगंध म्हणजे इंद्रिय अधिक विषय. विषय काय? सुगंधाचा विषय आहे. कशाला ना. फूल हे सुगंध आहे आणि मग इंद्रिय हे आपलं नाक आहे. नाक अधिक विषय म्हणजे सुगंध, अधिक जाणीव म्हणजेच काय आहे? गंध स्पर्श. कशाला का? सुगंध आपल्याला लागल्यामुळे, नाकाला सुगंध लागल्यामुळे बरं वाटतं. आपल्याला नेहमी सुगंध घ्यावं वाटतं की नाही? कशाला का? म्हणजे नाम आपण सडायचं होतं, हे सर्व सडायचं नाही. लक्षात घ्या. आणि सडायच्यापासून स्पर्श होतो. मग सांगितलं स्पर्श म्हणजे चाहूल होते. आपण त्यापासून स्पर्श होतो आणि स्पर्शामध्ये वेदना होतात. वेदना म्हणजे अनुभव येणे. आपण अनुभव घेतो फुल कसं आहे ते. कशाला का? आणि अनुभव घेतो. वेदनेपासून काय अनुभव म्हणतो आपण त्याला. आणि वेदनेपासून तृष्णा. कशाला का? तृष्णा म्हणजे दालसा, इच्छा होणे, परत परत ते फुल हवाच वाटणं,
परत परत सुगंधाचा त्याचा वास घ्यावा वाटणं, सुगंध घ्यावा वाटणं, त्याला बोलला इच्छा किंवा लालसा बोललेला आहे. ते कशामुळे होतं? वेदनेमुळं तृष्णा, आणि तृष्णेमुळं उपादान. उपादान म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी काय घट्ट चिटकून राहणे, एखाद्या गोष्टीला त्या आवडल्यानंतर त्याने खेळून राहणे, सोडता कामा नये. कशाला का? त्याला बोललेला उपादान. घट्ट चिटकून राहणे, कशाला ना? घट्ट चिटकून राहणे आणि त्याने खेळून राहणे म्हणजे त्याला बोललेला आहे उपादान. सोडायचं नाही त्याला, ते आवाज वाटत त्याला, त्याचं नाव आहे उपादान. आणि उपादानामुळे काय होतं? भव. भव म्हणजे अस्तित्व तयार होणे. म्हणजे आम्हाला फुल पाहिजे का? अस्तित्व तयार होतं. आणि भवामुळे जाती, ज्यातून जन्म रिवर्त, आणि जातीमुळं जरा मरण म्हणजे दुःख आहे, शोक आहे, रडणे, ओरडणे, दुखवणे. ओके, अशा प्रकारे हे 12 कड्या आहेत. आणि भगवान बुद्ध म्हणतात अविद्या आणि तृष्णा. मानवाच्या दुःखाच्या कारण अविद्या आणि तृष्णा आहे. अविद्या आणि तृष्णेचा जर अंत केला तर माणूस निर्वाण सुख प्राप्त करतो. काय बोलतो मी? भगवान बुद्ध म्हणतात अविद्याचा अंत आणि तृष्णेचा अंत करणे म्हणजेच निर्वाण पद प्राप्त करणे. निर्वाण पद प्राप्त करणे म्हणजे दुःखमुक्त मार्ग प्राप्त करणे, सुख प्राप्त करणे. लक्षात आलं? म्हणजे या 12 कड्या आहेत. म्हणजे हे कारण परंपरा आहे. याच्यामुळे ते, त्याच्यामुळे ते, त्याच्यामुळे ते, एकमेकावर अवलंबून आहे ते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जर आपण अविद्या नष्ट केली तृष्णा सुद्धा नष्ट केली पाहिजे. अविद्या आणि तृष्णा झाल्यानंतर आपलं दुःख आपोआप कमी होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे हा प्रतिसमुत्पाद धम्माचा केंद्रबिंदू आहे. धम्माचा हात बोलला गेलेला आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या बोधगया या ठिकाणी अनुलोम प्रतिलोम अशी क्रिया केली. आता मगाशी मी सांगितलेलं आहे ते अनुलोम आहे. लक्षात आलं का? म्हणजे आयोजन संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे सनातन, सनातनमुळे स्पर्श, स्पर्शमुळे वेदना, वेदनामुळे काय तृष्णा, तृष्णेमुळे भव, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव, भवामुळे जाती, जातीमुळे जरा मरण. हे अनुलोम पद्धतीने भगवान बुद्धांनी चिंतन म्हणून केलेलं आहे. भगवान बुद्धांनी प्रतिलोम पद्धती सुद्धा काय केलेलं आहे? चिंतन म्हणून केलेलं आहे. त्या ठिकाणी चौथ्या आठवड्यात काय आहे? जर अविद्या नष्ट झाली तर ऑटोमॅटिक काय संस्कार नष्ट होतात. प्रतिलोम पद्धतीने लक्षात घ्या. अविद्या नष्ट झाली, भगवान बुद्ध म्हणतात अविद्या नष्ट झाली की ऑटोमॅटिक संस्कार नष्ट होतात. संस्कार नष्ट झाले की काय नष्ट होतं? काय नष्ट होतं? विज्ञान नष्ट. बरोबर बोलतात ते. म्हणजे संस्कार नंतर विज्ञान नष्ट होते आणि विज्ञान नष्ट झाले की नामरूप. बरोबर आहे ना? विज्ञान नष्ट झाले की नामरूप नष्ट होते आणि नामरूप नष्ट झालं की शरीरात नष्ट होतं. शरीरात नष्ट झालं की स्पर्श नष्ट होतो. स्पर्श नष्ट झालं की वेदना नष्ट होते. वेदना नष्ट झाली की तृष्णा नष्ट होते. आणि तृष्णा नष्ट झाली की काय होतं? उपादान नष्ट होतं. उपादान नष्ट झालं की भव नष्ट होतं. आणि भव नष्ट झाल्यानंतर काय? जाती नष्ट होतात. आणि जाती नष्ट झाल्यानंतर शेवटी जरा मरणाचा अंत होतो. म्हणजे जरा मरणाचा अंत म्हणजे काय? निर्वाण सुख आहे. लक्षात घ्या. आणि हे निर्वाण सुखाचा मार्ग भगवान बुद्धांनी पर्याय दिलेला आहे, जो की आध्यात्मिक मार्ग आहे. आणि म्हणून अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला अविज्ञान, आपल्याला अज्ञान आपण घालवलं पाहिजे. आणि मनुष्य प्राणी आपल्या अज्ञानात जगतो आणि अज्ञानात जगत असल्यामुळं तो पुढे आपल्या ऑटोमॅटिक हातात दुःख ओढून घेतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपण या ठिकाणी आपल्यामध्ये जी अविद्या आहे अगोदर नष्ट केली पाहिजे. अविद्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला विद्या घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये ज्ञान घ्यावं लागेल. आणि तेव्हा मग प्रज्ञावर होईल. विद्या म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान कसं वापरायचं शहाणपण म्हणजे प्रज्ञा. हा प्रतिसमुत्पाद माणसाला जागरूकपणा, प्रज्ञा आणि दुःखमुक्ती घेऊन जातो है ना. कार्यकारण भाव सिद्धांत मनुष्याला जागरूक, जो माणूस जागरूक आहे, जो प्रज्ञावान आहे लक्षामध्ये, अशा व्यक्तीला हा सिद्धांत पुढे घेऊन जातो, दुःखमुक्ती घेऊन जातो, म्हणजे निर्माकडे घेऊन जातो. सध्या हे इतकं महत्वाचं आहे.
प्रतिसमुत्पाद लक्षामध्ये. आणि म्हणून माणूस काय करतो, आपल्या सुखासाठी मला घर पाहिजे, मला दार पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला मान सन्मान पाहिजे, संपत्ती पाहिजे, नोकरी पाहिजे, इतरांचंही मलाच पाहिजे, इतरांना मिळू नये, इतरांना काही मिळतो मलाच मिळायला पाहिजे, अशा प्रकारची माणूस जीवनभर लालसा करतो. त्यामध्ये माणूस अशा प्रकारे जीवनभर लालसा करतो. आणि ह्या सर्व गोष्टी नाही मिळाल्यानंतर तो काय होतो, दुःखी होतो, है की नाही. म्हणजे नोकरी पाहिजे, मान सन्मानही पाहिजे, स्पर्धा म्हणजे मला सर्व ठिकाणी मिळालं पाहिजे, घर दार बंगला गाडी सर्व मिळालं पाहिजे. आणि ह्या गोष्टी नाही मिळाल्यानंतर माणूस दुःखी होतो. म्हणजे काय, दुःखाला कारणीभूत कोण आहे, तुम्हीच नाही आहे ना. म्हणजे स्वतःच्या हाताने माणूस काय दुःख ओढून घेतो अशा प्रकारे. आणि म्हणून प्रतिसमुत्पाद बघत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे, या जगामध्ये कोणती गोष्ट आपोआप घडत नाही. लक्षात का, एक वेळेस काय झालं, 10वीला मुलगा होता, चमत्कार नाही, अद्भुत शक्ती नाही, दैवी शक्ती नाही, ईश्वरी शक्ती नाही, परमात्मा नाही, आत्मा नाही वगैरे वगैरे. 10वीला मुलगा होता, तो मुलगा त्याला अभ्यासच करायचा नाही. आई वडील अभ्यास करायला सांगितलं की तुमचा काय करायचा, ते घराला कपडे अडकून ठेवतात बघा, कुंडीला अडकून ठेवतात. आई वडील गाफील असताना तुमचा टाकायचा पावडर वर आणि त्या कपड्याला आग पडायची, आग लागायची. नंतर मग घाबरून गेली, काय चमत्कार आहे किंवा काय दैवी कोप आहे माहिती नाही. म्हणजे जे आज्ञाला जगतात अशा प्रकारे विचार करतात. आणि म्हणून काय दैवी कोप आहे हे त्यांना कळेच ना. म्हणून त्यांनी काय केलं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्त्याकडे गेले ते आणि त्यांना सांगितलं सर्व हे. पण त्यांनी काय केलं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्यांनी सापळा रचला. त्यांनी 4-5 लोक आले, सापळा रचला. तुम्ही मला काय करायचं नाही, तुम्ही सब लपून राहायचं आणि बघतो काय करायचं. आणि तो त्या टायमावर टाकतो, त्यावेळेस अभ्यास करा बोलले की तुम्हाला काय करायचा, बरोबर त्या कपड्यावर पावडर टाकायचा. पावडर काय होतं माहिती आहे का, पिवळा फॉस्फरस. पिवळा फॉस्फरस काय होतो, संपर्काला हवेशी की त्याला आग लागते. आणि अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीने त्याला आग लागायची ऑटोमॅटिक. आणि मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सापड असल्यानंतर की ज्या वेळीला तो करायचा मुलगा, त्यावेळेस तो मुलगा ऑटोमॅटिक आला, अभ्यास कर बोलल्याबरोबर त्या मुलाने पावडर घेतलं आणि टाकलं कपड्यावरती. आणि टाकल्यावर काय झालं, ऑटोमॅटिक आग लागली. आणि आग लागल्यानंतर त्या ठिकाणी सापड असले होते, दबा धरून बसले होते, तर सर्व कार्यकर्ते जवळ गेले आणि पकडलं. काय वडिलांना सांगितलं, बघा हे असं प्रत्येक. म्हणजे चमत्कार नाही, या जगामध्ये अद्भुत शक्ती नाही, ईश्वरी शक्ती नाही. या जगामध्ये 2च पॉवर आहेत, एक मॅन पॉवर आणि नेचरची पॉवर. मानवी शक्ती आणि नैसर्गिक शक्ती, या 2 शक्तीशिवाय जगामध्ये कुठल्याच घरामध्ये होत नाही. या लक्षात ठेवलं पाहिजे. या जगामध्ये घडामोडी होत आहेत निसर्गाच्या निसर्गाच्या नियमावर होत आहेत, लक्षात घ्यायचं. आणि बाकीच्या घडामोडी होत आहेत. आता बघा, मानवाने काय केलेलं आहे, विमान मानवाने काढलेला आहे, मोबाईल मानवाने काढलेला आहे, कॉम्प्युटर मानवानेच काढलेला आहे. म्हणजे जे काय घडामोडी होत आहेत त्याला कारण माणूस आहे. आणि बाकीचं काय, नैसर्गिक नियमामुळे या घडामोडी होत नाहीत. आणि म्हणून कुठलीच ईश्वरी शक्ती, अद्भुत शक्ती नाही. मागे होशंगाबाद, तसं राणी कमलापती त्रिपाठी म्हणजे भोपाळच्या अलीकडे एक स्टेशन आहे, त्या ठिकाणी टपालाच्या पेटीमधून ऑटोमॅटिक पाणी आलेलं. टपालाची पेटी आहे ना, टपालाची पेटी कळलं ना, ऑटोमॅटिक पत्रपेटी, त्याच्यामधून ऑटोमॅटिक पाणी यायला लागलं. लोकांना आश्चर्य वाटलं की टपालाच्या पेटीतून पाणी कसं काय येतं, काय ते चमत्कार आहे बाबा, काय दैवी चमत्कार आहे असा. पण काही त्या ठिकाणी लोक समजदार असतात, काही हुशार लोक असतात, ते प्रज्ञावान लोक असतात. तिथल्या त्या रेल्वेच्या स्टाफने सांगितलं, साहेबांनी सांगितलं की एक काम करा, खोदकाम करून घ्या, बघूया काय काय. ती पेटी बाजूला काढली, टपालाची पेटी बाजूला काढली आणि काढल्यानंतर त्यांनी खोदकाम सुरू केलं. खोदकाम सुरू केल्यानंतर काय ते काही कळत नाही, पाणी सुरूच आहे. आणि जवळजवळ 5-10 फूट गेल्यानंतर
त्यांना पाईपलाईन दिसली, पाणी वर येत आहे, म्हणजे काय, जुनी पाईपलाईन फुटली. भगवान बुद्ध तेच बोलतात, जोपर्यंत सत्य मिळत नाही, जोपर्यंत होतच नाही सत्य, आपण सगळा शोध घ्यायचा आहे, निरीक्षण परीक्षण करायचं आहे. कोणी सांगते आम्हा बुवा बाबा टामा सांगते विश्वास ठेवायचा नाही. आपण काय करायचं आहे, निरीक्षण परीक्षण करायचं आहे. त्याच्याला ना हे प्रतिसमोत्पाद भगवान सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे, भगवान बुद्ध म्हणतात जो अज्ञानामध्ये जगतो तो प्रगती करू शकत नाही. म्हणून आपल्याबद्दल अज्ञान आपण ठरवलं पाहिजे. अज्ञान घातल्यानंतर काय होईल, आपली प्रगती होणार आहे, आपला मार्ग सुकर होणार आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी प्रतिसमोत्पाद सांगितलेला आहे. आणि म्हणून काही पॉईंट लिहून आलेले आहेत. भगवान बुद्ध म्हणतात जो प्रतिसमोत्पादाला पाहतो धम्माला पाहतो. भगवान बुद्ध म्हणतात जो प्रतिसमोत्पादाला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो प्रतिसमोत्पादाला पाहतो. लक्षात आलं का? मग मी सांगितल्याप्रमाणे हा अत्यंत मुख्य तत्वज्ञान आहे. हे प्रतिसमोत्पाद जो आहे मूळ तत्वज्ञान आहे, धम्माचा केंद्रबिंदू आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे धम्माचं हृदय बोललं गेलेलं आहे. भगवान बुद्ध याला धम्माचं हृदय म्हणतात. आणि म्हणून माणूस आपल्या सुखासाठी आपल्या सुखभोगासाठी काय करतो, लालसा निर्माण करतो. मग मी सांगितल्याप्रमाणे लालसा निर्माण करतो. प्रत्येक गोष्ट मलाच मिळाली पाहिजे, इतरांना न मिळता संपूर्ण गोष्टी मलाच मिळायला पाहिजे. आणि त्या आविर्भावामध्ये तो इच्छा निर्माण करतो, लालसा निर्माण करतो. आणि म्हणून प्रश्नामुळं या गोष्टी न मिळाल्यामुळं तो दुःखी होतो आयुष्यामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या ठिकाणी जो जागरूक आहे, जो प्रज्ञावान आहे, तोच या ठिकाणी निर्वाण पद प्राप्त करू शकतो, भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात दुःख विनाकारण नाही आहे, दुःख विनाकारण नाही आहे. प्रत्येक दुःखाला कारण आहे, कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. अविद्या आणि प्रश्नेचा जर अंत केला तर आपण निर्वाण पद प्राप्त करू शकतो. प्रतिसमोत्पाद आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो. प्रतिसमोत्पाद आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो. प्रत्येक परिणामामागे कारण आहे, प्रत्येक परिणामामागे कारण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाचा सत्याग्रह केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष कारामध्ये सत्याग्रह केला. या प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहे. तुम्हाला आम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपण गुलाम आहोत हे दाखवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला का नाही? तो काळाराम मंदिर 5 वर्ष मंदिर बंद होतं, पण तो काय काळाराम बाहेर आलेला नाही केला. मग तुम्हाला ते जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, काळारामध्ये सत्याग्रह केला. म्हणजे कारण काय आहे की आपण गुलाम आहोत, मानसिकतेच्या गुलाम आहोत. त्या मानसिकतेच्या गुलाम आहोत, त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा माणसं असून सुद्धा जनावरांना पाणी मिळायला मिळतं त्या तळ्यामध्ये, पण आम्हाला पाणी मिळत नाही. म्हणून मानवी हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, माणूस सत्याग्रह केलेला आहे. कारण आहे ना, म्हणजेच प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे. बघा मागे त्या न्यायाधीशाने काय सांगितलं, हे काक्रोच आहे. काक्रोच बोलल्याबरोबर पूर्ण विद्यार्थी संघटना झाली, एकवटली. हा लोकशाहीचा विजय आहे. म्हणजे हे का झाले एकवटले, त्यांनी का आंदोलन केलं उतरला, त्याचं कारण काक्रोच बोलल्यामुळे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे. 2 संघटना आहे, संघटनेमध्ये 2 पदाधिकारी यांचं भांडणं आहे, त्याला कारण आहे. 2 शेजारी आहेत, शेजारी यांचं भांडणं आहे.
त्याला कारण आहे. दोन रात्र आहेत, दोघांमध्ये वैमनस्य आहे, हा त्याच्यामध्ये कारण आहे. म्हणजे आता नदीला पूर आला, अचानक पूर आला म्हणजे घाबरून जायचं कारण नाही, काही चमत्कार नाही. याचा अर्थ वरच्या बाजूला काहीतरी पाऊस पडला असेल आणि नदीला पूर आलेला. म्हणून प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे, कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत नाही असे भगवान बुद्धांनी 2517 वर्ष सांगितलेलं आहे. आणि म्हणून कारण नष्ट केले दुष्ट नष्ट होतं. जर कारण नष्ट झालं दुःख नष्ट होतं. म्हणजेच रोग नष्ट झाला दुःख काय होतात है ना. हा प्रतिसमुत्पाद सांगतो. आणि म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असे भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून कारण समजल्याशिवाय दुःख संपत नाही. कारण समजल्याशिवाय दुःख संपत नाही हे भगवान बुद्धांनी सर्वात अगोदर सांगितलेलं आहे. 4 सत्यामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण पण आहे. म्हणजे रोग आहे लक्षामध्ये, रोगाचं कारण आहे. रोग आहे म्हणजे रोगावर औषध आहे है ना. रोगावर औषध आहे तर रोगाचं औषध मिळाल्यानंतर ऑटोमॅटिक रोग गायब होणार आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आध्यात्मिक मार्गामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे. हा दुःखाचं कारण दूर होऊ शकतं. तर कारण जर मिळालं दुःख दूर होऊ शकतं. आणि दुःख निवारण्याचा मार्ग जो आहे आध्यात्मिक मार्ग आहे, त्याच्यावर उपाय सांगितला भगवान बुद्धांनी. आपलं दुःख नाही करत असेल तर. आणि म्हणून हा प्रतिसमुत्पाद आहे. आपल्याला शब्दावरून आपला अवघड वाटतं की नाही काय अवघड आहे तर त्याला विषय अवघड आहे. नाही, पद्धतीमध्ये मग सांगितल्याप्रमाणे अवलंबून राहणे, आश्रित राहणे, आधार घेऊन राहणे लक्षात का. आणि समुत्पाद परस्परावलंबी उत्पत्ती, एकाच्या उत्पत्ती दुसरी उत्पत्ती. हे आता मग सांगितल्यामुळं हे असल्यामुळे ते होतं. मग सांगितलं ना. म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मुंबई परिसराच्या वतीनं प्रवचन मालिका आयोजित केल्यामुळं काय प्रवचन होते हे असल्यामुळे ते होतं. अशा प्रकारे हा प्रतिसमुत्पाद मी या ठिकाणी आपल्याला थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी एक उदाहरण देईल आणि उदाहरण दिल्यानंतर आपल्याला या विषयी मी माझा संपूर्ण बंद करतो. मी आपल्याला सांगितलं की हा विषय समजून घेण्याकरता मी नेहमी उदाहरण देतो. या उदाहरण आपल्याला लक्षात येईल. ज्याला मग सांगितले जे 12 कळे आहेत ते 12 कळे आपल्याला फक्त नाव सांगितले गेलेलं आहे. पण त्या माणूस अज्ञानामुळे कसा दुःखी होतो, दुःख कसा ओढून घेतो, एक छोटंसं उदाहरण माझ्या पद्धतीने तयार केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या बाजूला जे बॉम्बे सेंटर जे आहे, मुंबई सेंटर, त्याच्या बाजूला एक दवाखाना आहे नायर हॉस्पिटल म्हणून. त्या नायर हॉस्पिटलमध्ये एक भगिनी ॲडमिट झाली होती. आणि मला सुद्धा एक वेळ आला त्या दवाखान्यात जाण्याचा. माझे मित्र त्या ठिकाणी होते, माझे नातेवाईक त्या ठिकाणी ॲडमिट होते. आणि तिथं संग्रहालय आहे, म्युझियम आहे. कशामुळे कोणाचा मृत्यू झालेला आहे, कशामुळे कोणाचा मृत्यू झालेला आहे त्या म्युझियममध्ये बघायला मिळतं. आणि मग एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या म्युझियममध्ये आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या महिलेचा मृत्यू का झालेला आहे. विचारला आम्ही. ह्या महिलेचा मृत्यू केस खाण्यामुळे झालेला आहे. त्या महिलेचा मृत्यू असं लिहिले खाली, केस रोज खात असल्यामुळं ह्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर या जे 12 कळे आहेत त्या 12 कळ्याशी मी जोडतोय. मला लक्षात येईल म्हणजे अज्ञानामुळे कसं दुःखी होतो. तशात त्या अज्ञानामुळं काय होतं, संस्कार होतात. ही महिला काय करायची, सुगंधी द्रव्य लावायची, सुगंधी सौंदर्य पदार्थ लावायची डोक्याला आणि रोज केस विंचरायची. आणि रोज केस विंचरल्यानंतर ते जे केस आहेत त्याला सुगंध आहे. मी सांगितलं बघायची ना, ज्ञानेंद्रिय, नाकाला सुगंध आला ते आवडतो आपल्याला. मग अगदी त्याचप्रमाणे इंद्रिय सुख, इंद्रिय अधिक विषय अधिक जाणीव म्हणजे विज्ञान. आता इथं काय आहे, या महिलेला हे जे केस का आवडले, का सुगंध आहे.
सुगंधावरी आसक्ती निर्माण झाली. लक्षात का? आणि रोज केस विंचरल्यानंतर केस फेकून देत नव्हती. केस विंचरल्यानंतर केस फेकून देत नव्हती, ती केस गिळायची, रोज केस खायची. लक्षात घ्या. म्हणजे हे काय कशामुळे घडत होतं? अविद्येमुळं. पुढे काय परिणाम होतात तिला माहित नाही, अज्ञानामुळं हे सर्व अज्ञानामुळे घडतंय. आणि म्हणून तिच्यावर संस्कार झाले असे की मला रोज केस खायचे आहेत. लक्षात का? अयोध्येमुळे काय झालं? संस्कार झाले. संस्कारामुळे विज्ञान झालं, जाणीव झाली हे काहीच आहे मला, चेतना जागृत झालेली आहे. आणि विज्ञानामुळे काय झालं? नामरूप मनामध्ये आलं, मनामध्ये आलं आणि शरीराच्या रूपाने खायला लागली. शरीराला पुढे इंद्रिय आहेत ना. आणि मग नामरूप झालं, मग शरीराचं 6 इंद्रियापैकी मगाही सांगितलं इंद्रिय आहे नाक, घ्राणेंद्रिय आहे. त्या नाकाला तिला सुंदर सुगंध आला आणि सुगंधाविषयी काय झालं? आसक्ती निर्माण झाली. लक्षात आलं ना? शरीराचा स्पर्श झाला, तिला जाणीव होऊ लागली आणि त्या स्पर्शामुळे तिला वेदना होऊ लागल्या. अनुभव आला की छान सुगंध आहे या केसाचा. आणि जेव्हा जेव्हा केस विंचरायची तेव्हा तेव्हा ते केस खाऊन टाकली सुगंध. लक्षात ना? म्हणजे हे काय आहे? आसक्ती. आणि अशी आसक्ती निर्माण झाली त्या केसाकडे घट्ट. आता केसाशिवाय आपल्या पर्याय नाही. त्या केसाची खेळून राहिली ती, त्या केसासोबत चिकटून राहिली, घट्ट पकडून राहिली आणि रोज केस खाऊ लागली. आणि त्याला म्हणतात उपादान. आणि उपादानामुळे नंतर तिला खूप त्रास होऊ लागला. काय त्रास होऊ लागला? पोटात दुखू लागलं. एका महिन्यामध्ये एकदम ती स्लिम झाली, पातळ झाली. आणि सर्व टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं तिच्या आतड्यामध्ये खूप केस आहेत. भव अस्तित्व निर्माण झालं, केसाचं अस्तित्व. टेस्टमुळं त्याचा केस दिसून आले पूर्ण. डॉक्टरने सांगितलं याचा आम्ही इलाज करू शकत नाही, कारण पूर्ण आतडेभर केस आहे. आणि पूर्ण आतड्यामध्ये केस असल्यामुळे तिला पचन होत नव्हतं. आणि पचन होत नसल्यामुळं साहजिकच आहे ती खराब होत चालली आहे. आणि म्हणून अशामुळे काय झालं? डॉक्टरने संपूर्ण सांगितल्यानंतर टेस्ट केल्यानंतर डॉक्टरने डिक्लेअर केलं आता हिला आम्ही जिवंत ठेवू शकत नाही, कारण संपूर्ण आतडी भरल्या केसांनी. लक्षात का? या संपूर्ण टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की या बाईचा आता अंत होणार आहे. आणि म्हणून तो अंत कशामुळे झालेला आहे त्यांनी लिहिलेला आहे. लक्षात का? म्हणून ह्या सर्व गोष्टी मी ह्या कशा जोडलेल्या आहेत? म्हणजे केवळ आणि केवळ अज्ञानामुळे या बाकीच्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. एकमेकावर काय? कारण परंपरा आहे. एकमेकावर अवलंबून असल्यामुळं तृष्णा निर्माण झाली. आणि तृष्णा निर्माण झाल्यामुळे उपादान शक्ती वाढली, ते तिला खेळून राहिली, चिटकून राहिली. आणि अशा प्रकारे केसच खाऊ लागली आणि जीवन संपून घेतलं. त्याला बोललेलं आहे जरा मरण, दुःख, शोक, रडणे, ओरडणे आहे ना. अशा प्रकारे हा प्रतिसमुत्पाद भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून ह्या 12 कळ्या त्याला बोलतात द्वादश निदान. त्याला काय बोललंय? द्वादश निदान. ज्यांना हे 12 कळ्या कळाल्या तो जीवनामध्ये कधी दुःखी होणार नाही. या ज्या 12 कळ्या कळाल्या तो कधी जीवनामध्ये दुःखी होत नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रतिसमुत्पाद ज्याला कळाला तो नेहमी जागृत राहतो. बाबासाहेब म्हणतात ना नेहमी तुम्ही नेहमी जागृत असलं पाहिजे. जो जागृत नाही तो आपल्याशी होऊ शकत नाही. ते शैलपुत्र म्हणतो, शैलपुत्रमध्ये जो मर गया, जो डर गया, जो मर गया त्याचा प्रकार आहे. म्हणून घाबरून जाता कामा नये. कोणत्याही प्रसंग आला, कोणत्याही अडचणी आल्या, कोणत्याही कारण काही प्रॉब्लेम आला तर आपण काय करायचं आहे? प्रतिसमुत्पाद त्याला जोडायचा आहे. लक्षात घ्या. प्रतिसमुत्पाद जोडायचा आहे. आपण त्याचा विचार करायचा आहे, चिंतन बनवून करायचं आहे. तसं भगवान बुद्धाने केलं. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आपलं काम होत नसेल तर आपण विचार करायचा आहे. पण काय म्हणतो? मांजराळ वगैरे माझं कामच होणार नाही, तर तोंड बघितलं माझं कामच होणार नाही. पण आपण विचार करत नाही. तो प्राणी त्याचा आदेश शोधायला गेलेला आहे.
पण आपण काय करतो, एखाद्या तोंड बघितलं, मागं बघितलं, मला काम होत नाही, पण त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्ही लोक जात नाही की आपली 10 वाजता उघडा आहे, तुम्ही आता 12 वाजता लंच टाईमला तुमचं काम होईल का? आपण दोन देतो फिरावरती, असं होता काम आहे. आणि म्हणून आपण जागृत असलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, या जगाचा निर्माता कोणी ईश्वर नाही. हे जग काय झालंय, उत्क्रांत पावलेलं आहे. पण ईश्वर मानणारे काय म्हणतात, हे जगत निर्मिती ईश्वराने केलेली आहे. पण भगवान बुद्धाने तो प्रश्न पडलेला आहे. भगवान बुद्धासमोर असे अनेक लोक यायचे, भगवान अनेक प्रश्न करायचे. एक विचारवंत होता, भगवान बुद्धाने प्रश्न केला, देव आहे का, ईश्वर आहे का, आत्मा आहे का, हे जग कसे निर्माण केलं झालं, कोणी निर्माण केलं वगैरे वगैरे, माणूस काय होतो, असे अनेक प्रश्न निर्माण केले. त्याचं नाव मौलिपुत्त. मौलिपुत्त हे सर्व जवळजवळ अर्धा तास प्रश्न विचारले. भगवान बुद्ध म्हणतात, तुला या सर्व प्रश्नाचे उत्तर पाहिजे का? तो मौलिपुत्त म्हणतो, तथागता 2000 मैल अंतर कापून आलेला आहे. किती? 2000 मैल अंतर कापून आलेला आहे. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे. भगवान बुद्ध काय म्हणतात, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण तुला माझ्या बाजूला कमीत कमी 2 वर्ष बसावं लागेल. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. हे बुद्धाचं वचन आहे. आणि ठरल्याप्रमाणे मौलिपुत्त ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध जायचे, त्या त्या ठिकाणी मौलिपुत्त जायचा. भगवान बुद्ध काय बोलायचे ते ऐकायचा. 2 वर्ष कधी निघून गेले त्याला कळलं नाही. 2 वर्ष कधी निघून गेले त्याला कळलं नाही. 2 वर्षानंतर भगवान बुद्ध म्हणतात, मौलिपुत्ता प्रश्न विचार. काय म्हणतो मौलिपुत्त? तथागता एकही प्रश्न उरलेला नाही. तथागता एकही प्रश्न उरलेला नाही आणि प्रश्नकर्ताही उरलेला नाही. सर्व प्रकारचे उत्तर मला मिळालेले आहेत. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभे सर्व शिबिराचे बौद्धाचार्य आहे. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. जे केंद्रीय शिक्षक त्या ठिकाणी येतील ते आपण लिहून घ्यायचं आहे. गाथा सर्व पाठ करायचे आहे. मला सर्व माहीत पडलं असं होता कामा नये. आपण गौरवामध्ये जगायचं नाही. आपण अभ्यास करायचा आहे, चिंतन मनन करायचं आहे, रोज अभ्यास करायचा आहे. आणि मग अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या पद्धतीने मी प्रतिस्मोत्पाद आयोजन केलं आहे. असो या ठिकाणी थांबतो. जय जय नमोदाय, जय संविधान. या ठिकाणी संस्थेचे राज्य उपाध्यक्ष तसेच ट्रस्टी